अरे मनसैनिकांनो, ह्या संदीप देशपांडेंना आवरा. हे काय बोलतायत? हे रोज येत आहेत आणि काहीतरी ट्विटरवर ट्विट करतायत, मीडियासमोर येत आहेत, मीडियासमोर काहीही बरवतायत आणि या सगळ्या गोष्टी करत असताना त्या पक्षाला कुठेतरी फटका बसतोय. हीच गोष्ट प्रत्येक जण हे बोलतायत आता आणि त्यात महाराष्ट्र सैनिक ही मागे नाहीत. आता ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, मला अत्यंत वेदनादायी वाटली ही गोष्ट की आपल्याला राजकारण कळत नाही, आपल्या महाराष्ट्र सैनिकांना राजकारण कळत नाही. ही खूप मोठी खंत आहे आणि त्याचमुळे आज हा महाराष्ट्र सैनिकांसाठी खास व्हिडिओ मी बनवतोय. संदीप देशपांडे चूक आहेत की बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर मला बोलायचं आहे तुमच्याशी. त्यामुळे मित्रांनो, माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे, आपण आजपर्यंत जर का माझे व्हिडिओ पाहत असाल, माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर माझे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कारण राजसाहेबांचे विचार हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आणि त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील ते सगळे पहा, तुम्हाला त्यावरून अंदाज येईल मला नक्की काय बोलायचं असतं. मनसे आणि महाराष्ट्र सैनिक यांच्याबद्दल, राजसाहेबांबद्दल मी काय सांगत असतो हे तुम्हाला कळेल. आज संदीप देशपांडे यांचा मुद्दा आहे. त्याआधी मला तुम्हाला एक दोन गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या सांगायच्यात की जर का तुम्ही नीट पाहिलं, हे संदीप देशपांडे म्हणजे कोण? आपले मुंबईचे अध्यक्ष, बरोबर. हे मुंबईचे अध्यक्षपद त्यांना आता जेव्हा 2-3 महिन्या अगोदर त्यांना जे पद घोषित केलं मुंबईचा अध्यक्ष म्हणून, तेव्हा प्रत्येकजण प्रतीक्षित होता की नक्की मुंबईचा अध्यक्ष कोण होणार. आणि त्याच्या 2 दिवस अगोदर का 1 दिवस अगोदर मी व्हिडिओ बनवून सांगितलं होतं, मला वाटतंय संदीप देशपांडेच होतील आणि मला माहिती आहे संदीप देशपांडे हेच योग्य आहेत. मुंबई महानगरपालिका असेल, उद्या जर का मनसेचा महापौर बसला तरी मला आत्ता देखील मला हेच वाटतंय की मुंबईचा महापौर ही संदीप देशपांडेच व्हावे. हे मी का बोलते तुम्हाला सगळ्या गोष्टी पुढे सांगणार आहे. असं नाही मी संदीप देशपांडेची बाजू घेतोय किंवा त्यांच्याबद्दल काही चांगलं बोलतोय. ते त्या बोलतात ना, आपण जे क्रेडिट ज्याला असतं ते त्याला देणं गरजेचं आहे. आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आज संदीप देशपांडे साहेब रोज येत आहेत, मीडियासमोर बोलत आहेत, रोज काहीतरी एक ट्विट करतायत, एक माहोल बनवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे मनसे कुठेतरी जिवंत वाटते. अगोदर कसं असायचं की कोणीही काय बोलायचंच नाही, रोज संजय राऊत यायचे, संजय राऊत त्यांचं मत मांडायचे, कधी मनसेवर टीका करायचे. हे लक्षात घ्या, मनसेवर टीका पण करायचे. हेच संजय राऊत जेव्हा आपल्यावर टीका करायचे रोज येऊन, आता तेच आपल्याबद्दल चांगलं बोलतायत. हे का बोलतायत चांगलं? कारण महाराष्ट्रात 2 भावांनी एकत्र यावं. या सगळ्या गोष्टी आहेत, मला मान्य आहे. पण मला असं वाटतं राजकारण हे थोडं बहुत आपण पण समजणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सैनिकांनी समजणं गरजेचं आहे की मी प्रत्येक वेळेला सांगत असतो की दिशाभूल ही जी आहे ना, ही प्रत्येक वेळेला महाराष्ट्र सैनिकांची होते. का? तर कारण त्याचं आहे फक्त एकनिष्ठतापणा. आपण एकनिष्ठ राहतो ना, त्या सगळ्या गोष्टी हे आपल्या पक्षातले पण आहेत जे आपण एकनिष्ठतेचा फायदा घेत आहेत आणि हे बाहेरच्या पक्षातले देखील आहेत जे एकनिष्ठ आपण त्याचा फायदा घेत आहेत. त्याच्यामुळे काही गोष्टी आहेत, मला असं वाटतं ते तुम्ही समजणं गरजेचं आहे. मी आता काही दिवसांनी असं ठरवतो आहे की एक कार्यकर्ता शिबिर हे मी प्रत्येक वेळेला पक्षांच्या नेत्यांना सांगितलं आहे आणि त्याचा जर का उद्या नाही झाला उपयोग तर मला असं वाटतं मी एक भेटून किंवा मग आपले पदाधिकारी असतील, नेते असतील, ह्यांना भेटून आपण एक कार्यकर्ता कसा असला पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे आपण चर्चा किंवा पॉडकास्ट करण्याचा प्रयत्न करूयात. पण मला आता तुम्हाला हेच सांगायचं आहे, कारण हे मी आता जे बोलतोय तुम्हाला ना, कारण हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. कारण हे टीका करण्याचं का महाराष्ट्र सैनिक असतील ना की संदीप देशपांडे असे, संदीप देशपांडे तसे, तर मला असं वाटतं आपण हे शून्य आहोत, आपल्याला काही राजकारण कळत नाही आहे. एक गोष्ट विचार करा, राजसाहेब ठाकरे ज्यांना आपण मानतो, राजसाहेब ठाकरेंनी हा निर्णय घेतला आहे की संदीप देशपांडेंना मुंबईचं अध्यक्षपद द्यायचं. आता ते काहीतरी विचार करून दिला असेल. त्यानंतर आत्ता हे संदीप देशपांडे जे येऊन बोलत आहेत त्याच्यावर राजसाहेब ठाकरे त्यांना काहीच बोलत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ कदाचित असा असावा की राजसाहेबांनी पण त्यांना ग्रीन सिग्नल दिला आहे. त्याच्यामुळे आपण काय बोलतोय हे आपण समजणं गरजेचं आहे की राजसाहेब काय बोलत नाही तर आपण का बोलायचं काय, आणि आपण का बोलायचं की संदीप देशपांडे हे 2 भावांच्या युतीमध्ये खडा घालण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचं आहे मित्रांनो. मला असं वाटतं तुम्ही हे समजणं गरजेचं आहे. त्यांचं स्टेटमेंट जर का तुम्ही संदीप देशपांडेचं पाहिलं तर तुम्हाला कळेल. त्यांनी असं सांगितलं आहे, प्रस्ताव तुम्ही जो मीडियाद्वारे देत आहेत शिवसैनिकांना सांगितलेले, जे उबाटा गटाचे, म्हणजेच आपले, आता काही लोकांना उबाटा बोललं पण राग येतो. त्याची मला एक कमेंट आली, उबाटा नाही ते उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता उबाटा त्यांनीच नाव ठेवलेलं आहे, सगळ्या गोष्टी आपण तर बोलत नाही आणि ते स्वतःला उबाटा बोलतातच. आणि ते उबाटा गट मी ह्यासाठी बोलतोय कारण ते शॉर्ट फॉर्म, मनसे जसं आपण बोलतो तसं उबाटा. बरं, आता आमच्या मनात तसं नाही की उबाटा बोलायचं, पण आता ते आला विषय म्हणून बोलतोय. तर हे लोक काय करतात, नेते ह्यांचे हे सगळे लोक मीडियामध्ये बोलत आहेत, कॅमेऱ्यासमोर येऊन बोलत आहेत, आम्ही सकारात्मक आहे, आम्ही या सगळ्या गोष्टी करायला मंजूर आहोत. पण मला असं वाटतं राजकारणात या अशा गोष्टी नसतात. युत्या करायच्या असतील, आघाड्या करायच्या असतील, ते अशा गोष्टी नसतात. आज देवेंद्र फडणवीस भेटत आहेत, बरं त्यांच्या कामासाठी राजसाहेब त्यांना भेटत असतील, पण किंवा मग आपले उदय सामंत आहेत ते भेटत आहेत,
हे काय त्यांना जर का एकत्र यायचं असेल ना, मग ते हे अशी भेट घेऊन एकत्र येतील. पण हे फक्त सोशल मीडियावर बोलायचं बोलगेवढेपणाने आणि त्याला काही अर्थ नसणार आहे. तुम्हाला जर का खरंच प्रस्ताव द्यायचा आहे तर संदीप देशपांडेने पण तेच सांगितलं आहे, राजसाहेबांच्या मनात पण तेच आहे की तुम्ही प्रस्ताव घेऊन या. कारण 2014ला आणि 2017ला प्रस्ताव आपण घेऊन गेलो होतो. त्या प्रस्तावाचं काय झालं हे सर्व महाराष्ट्र सैनिकांना माहिती आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र सैनिक प्रत्येकजण असे बोलत होते की आता शिवसेनेबरोबर युती नाही करायची. का? कारण ह्या लोकांनी आपल्याला धोका दिला. आपण असं बोलत होतो ना. आणि त्याच्यानंतर पण आपण आता ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत तेव्हा संदीप देशपांडेचं पहिलं वाक्य होतं की आता आम्ही ताकही फुंकून पितोय. याचा अर्थ असा आहे की आता या सगळ्या गोष्टीचा नीट विचार करायला पाहिजे. कारण उद्या समजा जर का आपण ह्यांच्याबरोबर गेलो उबाटाबरोबर आणि ह्यांनी आपला काय प्रस्ताव न देता आपण हे हवेत बोललो मीडियासमोर आणि त्याच्यानंतर समजा भाजप आली ह्यांना बोलली आहे की चला आपण एकत्र येऊयात आणि उद्या भाजपबरोबर एकत्र गेलं तर काय करायचं. ह्या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आपल्याला. हे जे आहेत ना हे आपला पक्ष वाढवण्यासाठी म्हणून प्रयत्न चालू यांचे. त्यामुळे आपण पण असा विचार केला पाहिजे की आपला पक्ष कसा मोठा होईल. प्रत्येकजण आपापल्या पक्षाचा विचार करणार असेल तर आपण काय चुकीचं आहे, आपण का भावनिक व्हायचं आहे, आपण का विचार करायचा आहे 2 भाऊ एकत्र आले पाहिजे, ठाकरे बंधूंनी एकत्र. आपल्या मनात पण आहेत. पण उद्या त्यांनी जर का आपल्याला परत 2014 आणि 17 सारखं केलं तर काय करायचं हा देखील विचार करायचा तितकाच महत्त्वाचा आहे मला असं वाटतं. आणि त्याचमुळे आज संदीप देशपांडे हे कॅमेऱ्यासमोर येऊन सगळ्या गोष्टी बोलतायत ना ते गरजेचं आहे. त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे. कारण मध्ये जेव्हा राजसाहेब शांत होते, त्यांचे नेते शांत होते तेव्हा सगळेजण बोलत होते की मनसे पक्ष बोलत का नाही, राजसाहेब बोलत का नाही. आज संदीप देशपांडे प्रत्येक त्यांच्या जे आपल्यावर टीका करतात त्यांना प्रतिउत्तर देत आहेत, त्यांना सांगतायत. आणि ते चुकीचं नाही आहे. एक मनसे म्हणून आपण दिसतोय, आपण बोलतोय आणि तेच काम संदीप देशपांडे मुंबईचे अध्यक्ष म्हणून करतायत, एक प्रवक्ता म्हणून करतायत. तर आपण त्यांच्या पाठी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. आज हे संजय राऊत यांच्या मागे शिवसैनिक किती खंबीरपणे उभे होते जेव्हा ते बोलायचे. रोज आत्ताही बोलतात, त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. पण आता कुठेतरी प्रतिमा अशी झाली आहे की संजय राऊत सारखे रोज संदीप देशपांडे येऊन बोलतात. हे चुकीचं आहे. आपण जर नीट पाहिलं तर संदीप देशपांडे हे मुद्द्याचं बोलतात आणि जे आहे ते अभ्यासपूर्वक बोलतात सगळ्या गोष्टी. आणि त्याचमुळे काहीतरी उगाच कॅमेरासमोर आज बोलायचं म्हणून बोलायचं असं नाही बोलत ते. त्याचमुळे मला असं वाटतं आपण आपल्या नेत्यावर टीका न करता कामा नये. आणि जे टीका करतायत, जे आपलं ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करतायत की नाही आता हे 2 भाऊ एकत्र येतात पण हा मध्ये येतोय, हे चुकीचं आहे. हे मध्ये विधे येण्याचं काम नाही आहे. आम्ही आपल्या सर्वांच्याच मनात आहे 2 भावांनी एकत्र यायला पाहिजे, पण ते सन्मानानं. आपण जर का विचार करतोय आणि त्या विचाराच्या उलट झालं काही गोष्ट तर मला असं वाटतं ते आपल्या पक्षावर येऊ शकतं. आणि एकदा ते पक्षावर आलं की संपलं. आज राजकारणात कोणी कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. आपण बोलतो सदा आपण भावावर विश्वास ठेवू शकत नाही घरच्यांच्या. ते हे खरं आहे मित्रांनो. कसं आहे माहीत, प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्यासाठी बोलत असतो, प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्यासाठी कुठलाही थराला जाऊ शकतो. आणि त्यामुळे मनसे जर का आपण प्रत्येकाला बोलत आलो ना राजसाहेब राज ठाकरे राजकारण करत नाही, राजसाहेब राजकारण करत नाही, करतात ना, आता करू देत ना. आपण त्यांना आता पाठिंबा दिला पाहिजे. त्यांना त्यांच्या पद्धतीने जे करायचं ते करू द्या. त्यांना माहिती आहे आपला पक्ष कसा टिकवायचा आहे आणि आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे. त्यामुळे आज राज ठाकरेंच्या सोबत आपण गरजेचं आहे असणं. आपण असंच नाही बोललं पाहिजे उद्या बीजेपी बरोबर गेलं का एकनाथ शिंदे बरोबर गेलं तर आम्ही मतदान करणार नाही. करू देत ना राजसाहेबांना पण राजकारण त्यांच्या पद्धतीने करताय, करू द्या. आजपर्यंत राजसाहेबांनी कधी राजकारण केलेलं नाही, आपलं प्रत्येकाला माहिती आहे. आज जर का ते त्यांच्या पद्धतीने काम करत असतील, काही गोष्टी असतील तर करू द्या. कारण मित्रांनो खासदारकी गेली, आमदारकी गेली, आता राहिलं आहे फक्त महानगरपालिका. ह्याच्यात जर का पडलो ना मित्रांनो तर मी तुम्हाला सांगतो 5 वर्ष हे आपल्याला सत्ता सोडा, आपला 5 वर्ष परत बोंबलत बसावं लागेल. आणि दुसरी गोष्ट आपले बरेच जण पदाधिकारी जे लालची आहेत ते सोडून पण जातील. त्याचमुळे मला असं सांगायचं आहे तुम्हाला, त्यांना राजसाहेबांना जे करायचं आहे, संदीप देशपांडे राजसाहेब ह्यांची रोज एक भेट होत असते. हे मी तुम्हाला जे सांगतोय. आणि हे जे संदीप देशपांडे बोलतात हे स्वतःच्या मनाने नसतील बोलत, मला जसं वैयक्तिक वाटतंय. हे काहीतरी षडयंत्र असेल, काहीतरी गोष्ट असेल. त्यात मला असं वाटतं मनसेचा नेता आहे आपला बोलतोय, त्याच्यामुळे त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. आपण त्यांना नावं न ठेवली पाहिजे. हे मला तुम्हाला महाराष्ट्र सैनिकांना सांगायचं आहे. काही झालं तरी आपला नेता आहे, आपण त्यांच्या बाजूला असणं, आपण त्यांच्या सोबत असणं गरजेचं आहे. आपण जर पाहतोयच आहे या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकजण बोल घेवण्यासारखे बोलतायत, काही अर्थ नाही असे बोलतायत. त्यातल्या त्यात आपले संदीप देशपांडे नवीन नेतृत्व आहे, खंबीर असं नेतृत्व आहे. नवीन जरी असलं, आपण आता नवीन नाही जुनंच झालं ते, पण तरी एक बोलतात ना राजसाहेबांनी घडवलेलं नेतृत्व आहे. हे असेच कुठले तरी कोणीतरी आता बोलायचं जाऊन त्या बोलायचं नाही गोष्टी. पण हे जे आहेत संदीप देशपांडे हे काय आहेत ते आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. आपण त्यांचा सन्मान आदर करत आलो, पण आज कुठेतरी कोण नावं ठेवत आहेत. मला असं वाटतं त्यांना आपण उत्तर देणं गरजेचं आहे. आणि साहेबांच्या मागे आणि संदीप देशपांडेच्या मागे आपल्याला उभं राहायचं आहे. कारण काहीतरी षडयंत्र, काहीतरी गनिमेकावा असेल हे तुम्ही लक्षात घ्या. उद्या जर का राजसाहेब कुठेही गेले, जाऊ दे कुठे, त्यांच्या बीजेपीमध्ये जाऊ दे किंवा शिंदेमध्ये जाऊ दे,
तर हे लोक राजकारण काय करणार, आम्ही प्रस्ताव दिला होता पण हे लोक आले नाही. अरे प्रस्ताव देणं म्हणजे काय, तुम्ही स्वतः येऊन बोललेत ना असता तर त्याला प्रस्ताव बोलतात. तुम्ही व्हिडिओसमोरून पाक करणं ह्याला प्रस्ताव बोलत नाहीत. ही गोष्ट मला असं वाटतं मित्रांनो आपण समजणं गरजेचं आहे. आपण जसा प्रस्ताव दिला होता, आपण जसं भेटायला गेलो तसं भेटायला जाणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त मीडियावर बोलणार ह्याला अर्थ नाही, महत्त्व नाही आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राजसाहेबांच्या वाढदिवसाला विश केलं होतं का? इथून तुम्ही सुरुवात आहे ही सगळी. हे फक्त मीडियासमोर बोलतात, हे आपल्यासमोर बोलत नाही आहेत का आपल्याला भेटून बोलत नाही आहेत. हे फक्त मीडियासमोर फक्त एक भावनिकदृष्ट्या सगळ्या गोष्टी करतायत. आणि त्यामुळे काही महाराष्ट्र सैनिक आहेत खालचे तळागाळातले, स्वतः बॅनर लावतात, सगळ्या गोष्टी करतायत. ते भावनिक होऊन करतायत. ह्या भावनिक होऊन राजकारणात गोष्टी चालत नाही. कारण आपण भावनिक होऊन आपण पुढाकार जरी घेतला, आपण राजसाहेब बोलतात ना, आम्ही मराठी माणसासाठी 100 पावलं पुढे जायला तयार आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर का एक पाऊल टाकलं त्यामुळे राजसाहेब 100 पाऊल टाकतील ही खात्री आहे. जर नाही टाकलं तर मी स्वतः राजसाहेबांच्या विरोधात बोलेन. मला खात्री आहे. पण तुम्ही एक पाऊल का नाही टाकत आहे? ते पाऊल आम्ही 2014 आणि 2017 टाकले. मला असं वाटतं ह्यात संदीप देशपांडे स्वतः पडलेत मुंबईचे अध्यक्ष म्हणून, पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी म्हणून पक्षाच्या भूमिका मांडतायत. त्यांना आपण पाठिंबा देणे गरजेचं आहे. मी रोज संदीप देशपांडे यांची मुलाखत पाहत असतो. काहीतरी वेगळं असतं, काहीतरी त्यांना उत्तर असतं जे राजकारणात घडत असतं ते गरजेचं आहे. कारण आपण डिफेन्स केलं नाही ना आता तर आपल्यावर ना सगळे बॉल्स बोलतात ना घाव येतील सगळ्या. आणि त्याला डिफेन्स करणं गरजेचं जे संदीप देशपांडे करतायत. उलट आपण त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. मला एवढंच सांगायचं आहे मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आपण आदर करणं गरजेचं आहे आपल्या पक्षाच्या नेत्याचा, आपल्या राजसाहेबांचा. आणि जे आपण बोलत आलो आजपर्यंत, राजसाहेबांनी कधी राजकारण केलेलं नाही. आत्ता करतायत तर करू देत ना. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. बाकी जो निर्णय असेल तो राजसाहेब घेतील. संदीप देशपांडे साहेब जे बोलतील त्याला आपण पाठिंबा द्यायचा. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. बाकी जे काही तुम्हाला बोलायचं असेल माझ्याशी मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की त्याचं उत्तर देईन. तुर्तास सांगतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.